नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण भरलेल्या घोसाळ्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत। तर घोसाळ्याला कुणी कुणी गिलके पण म्हणतात, तर गिलके किंवा घोसाळे याची भाजी बघूया चला। तर आपण हे पावशेर घोसाळे घेतलेले आहेत, हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण हे चिरून घेणार आहोत। तर आपण हे घोसाळ्याचे हे देठ बाजूला करून घेतलेले आहे आणि हे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत घोसाळ्याचे, हे बघा। आणि असे पोटात कापून घेणार आहोत, ते चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे बघा, या प्रकारे आपण सगळे घोसाळे कापून घेणार आहोत। तर आपले सगळे घोसाळे हे चिरून रेडी आहेत। तर आपण साहित्य बघणार आहोत। तर हा मी छोटासा कांदा घेतलेला आहे कापून सन, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेले आहे। हे आपण शेंगदाणे घेतलेले आहे। आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया। हे बघा, कढई तापली की आपण शेंगदाणे ओतणार आहोत। तर आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचे आहे। तर आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे, मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहे। आता त्यात लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊया, थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, लाल मसाला घेणार आहोत। हा काळा मसाला आपण घरी केलेला आहे तो घेणार आहोत। हळद घेणार आहोत आणि मीठ चवीनुसार घेणार आहोत। आणि मी जाडच मीठ वापरते, जाड मीठ चांगलं असतं, तर जाडच वापरलं तर चांगलं असतं। आता हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। तर आपला मसाला मिक्सरमधून दळून झालेला आहे। आता आपण तो एका ताटलीत काढून घेऊया। तर आपण हे सगळे घोसाळे आता त्यात हे सगळं मसाला भरून घेऊया असा व्यवस्थित। हे बघा, असं व्यवस्थितपणे भरून घ्यायचं आहे घोसाळ्यामध्ये मसाला। तर हे बघा, सगळे घोसाळे भरून झालेले आहे, त्यात मसाला भरून झालेला आहे। तर चला आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊ। चालू करूया, कढाई ठेवूया, कढाईत तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापलेलं आहे, आपण त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेऊया। आता कांदा टाकून घेऊया। हे बघा, चांगला कांदा फ्राय होतोर कांदा छान फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात घोसाळे टाकून घेऊया आणि हा उरलेला मसाला पण टाकून घेऊया आणि चांगले एकजीव करून घेऊया। हे बघा, छान फ्राय करून घ्यायचं आहे घोसाळे। घोसाळे छान फ्राय झालेले आहेत। आता आपण त्यात पाणी ओतून घेऊया। हे बघा, आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे घोसाळ्याची भाजी, त्यामुळे पाणी कमीच टाकत आहोत आपण। आता चांगलं हलवून सण आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत। आता आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर आपण भाजी शिजू देणार आहोत। आपण चला भाजी बघूया आता। तर हे बघा, आपली भाजी रेडी झालेली आहे, शिजलेले आहे आपले घोसाळे। आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया, गॅस बंद करूया। तर हे बघा, आपली घोसाळ्याची भाजी रेडी आहे। तर नक्की ट्राय करा, खूप छान होते अशी घोसाळ्याची भाजी। तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा। धन्यवाद।